काय म्हणतो? फुलपाखरू आहे. हे तर कोणी सांगितलं म्हणते एवढं सांगा की जिवंत आहे की मेला आहे. आता सगळे लोक श्वास रोखून उभे राहतात की म्हातारा काय बोलतो, कारण म्हाताऱ्याने म्हटलं मेला आहे तरी म्हातारा हरला, म्हाताऱ्याने म्हटलं ते फुलपाखरू जिवंत आहे तरी म्हातारा हरला. म्हातारा काही बोलतच नाही, म्हातारा चुपच राहतो, म्हातारा चुपच राहतो. मग हे जे मुलं आहेत हे 3-4दा विचारल्यावर म्हातारा एक वाक्य बोलते. ते वाक्य आपल्यासाठी एकदम आपल्या स्पर्धा परीक्षेला लागू असणारं वाक्य, ते आपण आपल्या घरी जाऊन लिहून ठेवलं पाहिजे भिंतीवर. तो म्हातारा असं म्हणतो की बघ म्हणते बेटा, हे फुलपाखरू जिवंत आहे की मेला आहे हे तुमच्या हाती आहे. काय म्हणाला तो? हे फुलपाखरू जिवंत आहे की मेला आहे हे तुमच्या हाती आहे. मी जे मागाशी म्हटलं होतं की तुमच्यापैकी कोण अधिकारी होणार, त्याचं उत्तर काय आहे? तुमच्या हाती आहे. ते माझ्या हाती आहे. माझ्या म्हणजे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल तुमच्या हाती आहे. हे कोणीही इतर दुसरा कोणी ठरवू शकत नाही, हे तुम्हाला ठरवायचं आहे. घरी गेल्यावर कुठलीही गोष्ट असो, मी निबंध स्पर्धेत यशस्वी होईल का, चांगला वक्ता होईल का, मी चांगला अधिकारी होईल का, मी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होईल का, या सगळ्या प्रश्नाचं जर कशामध्ये उत्तर असेल तर ते त्या म्हाताऱ्या बाबाच्या त्या वाक्यामध्ये आहे. काय वाक्य आहे? ते तुमच्या हाती आहे. चला आपण आता समारोप करूया. हे अचलपूर नावाचं गाव आहे. माहिती अचलपूर माहिती? परतवाडा अचलपूर. तिथे वज्जर नावाचं गाव आहे. वज्जर नावाच्या गावी हे गतिमंद किंवा आपण स्पेशली ॲबर्ड किंवा गतिमंद असं जे म्हणतो शब्द, जो कुठला प्रॉपर असेल तो, त्यांच्याकरिता एक आश्रम चालवला जातो, शाळा सारखा म्हणूया. कोण चालवते माहिती आहे का कोणाला? कोणाला माहिती आहे? त्यांचं नाव आहे शंकर बाबा पापड. त्यांचा ABP माझावर माझा कट्टामध्ये इंटरव्ह्यू पण आला होता आणि माझ्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षामध्ये त्यांना पद्मश्री पण मिळालेलं आहे. जनरल नॉलेज. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं ना, असं जर असं डोकं धावलं पाहिजे आपलं या डायरेक्शनमध्ये. यांच्या आश्रममध्ये ना त्यांनी 4 ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच चांगल्या काव्यमय ओळी लिहून ठेवल्या आहेत. मी चिखलदऱ्याला जेव्हा SDO होतो माझ्या प्रोफेशनमध्ये, मी तेव्हा जायचो त्यांच्या आश्रमला भेट द्यायचो, तेव्हा वाचलेल्या त्या ओळी अजूनही मला आठवतात की ज्या पूर्ण आपल्या आयुष्याचं तत्वज्ञान सांगून जातात की विपरीत परिस्थितीवर मात कशी करायची, संकटावर कशी मात करायची, आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं. त्याच्या त्या 4 ओळी अशा होत्या. म्हणजे कानामध्ये प्राण देऊ नये का, हे आपल्या जगण्याचं तत्वज्ञान बनलं पाहिजे की आग लगे है इस घर में. आग लागणे म्हणजे आयुष्यात संकट आहे, चॅलेंजेस आहे. आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या. सगळं जग वाचलं आणि मी जोडलं काय उपयोग आहे. आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. अपनी कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों में लिखा ही क्या है. हाताच्या लकीरांमध्ये काही लिहिलेलं आहे. कोण अधिकारी होणार, कोण यशस्वी होणार, याचं खरं उत्तर हे माझ्या हाती आहे. ते कुठल्या ग्रह ताऱ्यांनी ठरवलेलं नाहीये, ते मी माझ्या मेहनतने ठरवणार आहे. स्पर्धा परीक्षेचा हत्ती फार मोठा वाटतोय, कसा खाणार? तुकडे करून खाणार, नियोजन करणार, कसं करणार? काश्मीरला जायला गेलं होतं तसं करणार. अभ्यासाचे तुकडे कसे करणार? कचोरी त्याच्यासारखे करणार. ध्येय असलं पाहिजे. कसं मगाच्या कंडक्टरला तिकीट मागत होते, कंडक्टर काय म्हणत होता, देत होता का तिकीट? कुठे जायचं आहे स्वतःला विचारा, मला कुठे जायचं आहे, कोणत्या गावी जायचं आहे, माझ्या करिअरचं गाव कोणतं आहे, कुठे मला ठरवायचं आहे. मी माननीय काठोळे सरांचे खूप खूप आभार मानतो की ते दरवर्षी इतका चांगला कार्यक्रम करतात. सरांकरिता एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. अशी मेहनत घेतली, कष्ट घेतलं, ते खूप चांगलं लिखाण करतात. सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. मी सरांचा खूप खूप आभारी आहे. बऱ्याचदा माझ्यावरही लेख लिहित असतात. अनेक अधिकारी त्यांचे मित्र आहेत आणि ते त्यांच्या जीवन जे माणसाला लाभलं, खरं म्हणजे आपल्या पुढचा हा खरा प्रश्न आहे. मानवी जन्माला आल्यावर
की हे ईश्वरा तू मला हे जन्म दिला, हा मानवी जन्म, या मानवी जन्माचं मी काय करू, हा खरा प्रश्न आहे. अभय बन यांचं या विषयावरचं व्याख्यानच आहे, सुरुवातच इथं आहे. अभय बन नाव लिहा, नेटवर जा, त्यांचं व्याख्यान शोधा. त्यांच्या व्याख्यानाचा असा पहिला मुद्दा आहे. ते असं म्हणतात की खरा प्रश्न आपल्या पुढचा, ते म्हणतात ना नटसम्राट किंवा इतर मध्ये जे येतात, टू बी ऑर नॉट टू बी, जगावे किंवा मरावे, हा खरा प्रश्न. ऐकलं असेल ना, असं अभय बन यांनी सांगितलेलं आहे की खरा प्रश्न आपल्या पुढचा हा आहे की हे ईश्वरा तू जे मला हे मानवी आयुष्य दिलं, या मानवी आयुष्याचं मी काय करू, याचं उत्तर खरं शोधणे हे आपल्या पुढचं टार्गेट आहे. स्पर्धा परीक्षा हा त्याच्यातला एक खरा पहिला टप्पा असू शकतो. एक वाक्य आहे, स्टील फ्रेम नावाचं पुस्तक, सर तुम्हाला लेखक आवडलं काय, फारूक नाईकवाडे, त्यामध्ये एक प्रकरण आहे सर. त्या प्रकरणाचं नाव आहे यूपीएससी का हारा हुआ हाथी भी सवा लाख का. स्टील फ्रेम नावाचं पुस्तक, फारूक नाईकवाडे नावाचे लेखक. काय काय म्हणायचं त्यांना, खरं तर खरी म्हण काय होती की मरा हुआ हाथी भी सवा लाख का. यूपीएससी का हारा हुआ हाथी भी सवा लाख का, याचा अर्थ असा होतो की तुम्ही यूपीएससी द्याल, स्पर्धा परीक्षा द्याल, यशस्वी होऊ नका. कारण काय, 10 लाख मुलं अर्ज भरतात, त्यातले 1000 मुलं 900 च्या आसपासचे मुलं सिलेक्ट होतात, बाकीच्या 9 लाख कितीतरी उरलेले जे म्हणजे 99,000 त्यांचं काय होणार. पण ज्यांच्या अंगी स्पर्धा परीक्षेची यूपीएससीची मेंटॅलिटी भिनलेली असते, तो यशस्वी नाही झाला, तिथं नाही यशस्वी झाला, तर ज्याला म्हणतात ना लात घालेल आणि पाणी काढेल, असं त्याची पर्सनॅलिटी बनते. तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही, त्या क्षेत्रात यशस्वी होईल. पण त्याच्याकरिता खरा खुरा यूपीएससीचा पाईक आपल्याला व्हावं लागेल, एमपीएससीचा पाईक आपल्याला व्हावं लागेल की नाही खरा हारला याच्याशी काही मतलब नाही आहे. कारण जिंकणारे दौड आपण म्हटलं की 10,000 लोकांनी धावा आणि जो पहिला येईल तो जिंकेल. तो त्याचा पाहिजे एक माणूस पहिला येईल, 2 माणूस पहिला येईल. जिंकण्याची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्यामुळं यूपीएससीची तुम्ही परीक्षा दिली आणि यशस्वी झालात म्हणजेच यशस्वी झालात असं नाही आहे. यूपीएससीची मेंटॅलिटी जर तुमच्या अंगी आली तर तुम्ही आयुष्याच्या इतर क्षेत्रामध्ये कधीही अपयशी होणार नाही. तुम्ही एखादे चांगले लॉयर बनाल. तुम्ही जर यूपीएससीचा अभ्यास करता करता लॉयर झालेले असाल तर इतर लॉयरपेक्षा वेगळे व्हाल. तुम्ही उद्योजक झाले तर इतर उद्योजकांपेक्षा वेगळे व्हाल. तुम्ही क्लास उघडला तर इतर लोकांपेक्षा तो वेगळा असेल. तर मला असं वाटतं आता कुठलीही औपचारिकता न ठेवता मी माझं बोलणं बंद करतो. शेवटच्या प्रयोगाला आपण सुरुवात करूया. तो प्रयोग कळला का तुम्हाला मी काय म्हटलं, कसा करणार बघून दाखव. एक पान फाडा. अच्छा मी जाताना लिहून देतो, एक माझ्या हातात लिहून देतो. काय करायचं, एक पान फाडायचं. झालं तर आपलं भाषण संपलेलं आहे. शेवटची ऍक्टिव्हिटी करायची आणि दररोज करत जा पाहिजे तर मध्ये मध्ये करत जसं यांच्याकडनं ऍक्टिव्हिटी घेऊन टाकायचं.